गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 6:30 झालेले आहेत आणि आम्ही या मंदिरामध्ये झोपलो होतो. माझ्या बाजूला ओम आहे, इकडे संकेत आहे आणि सारा आहे. तर आम्हाला रात्री झोपताना गरम झालं होतं, पण सकाळी एवढी थंडी पडले अक्षरशः गारठायला झालं आहे. पांघरून वगैरे घेऊन पूर्णपणे झोपलो होतो. इकडे चंदू आहे, अक्षरशः चिकटून झोपलेलो होतो. लई मजा आली कॅम्पिंगला. तर तुम्ही कधी आला तिकडे आठवणीने चादर वगैरे घेऊन या. पावसाळ्यात जरी आला तरीसुद्धा, आणि जर तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी चारही महिन्यांमध्ये जर इकडे वरती आलात तर नक्की चादर वगैरे घेऊन या, कारण इकडे वारा आणि थंडी खूप आहे. सो आता मी फ्रेश होतोय. आला ना माझं नको आता उचल डिझेल का अरे आहे झाड, फक्त त्याला भडकवायचं आहे म्हणून ते कंटिन्युअस मला 5 मिनिट. नमस्कार मित्रांनो. तर आम्ही सकाळी फ्रेश वगैरे होऊन आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आत्ता इथे मंदिरामध्ये श्री भैरवनाथ आहेत, तर त्यांची आता इथे पूजा होणार आहे. तर त्यांच्या पूजेची आता व्यवस्था चालू आहे. तर आरत वगैरे होईल आणि त्याच्यानंतर आपण गड उतार होणार आहोत. तर प्रत्येकजण आता नाश्ता वगैरे करून रेडी झालेला आहे खाली जाण्यासाठी. फक्त पूजेची तयारी सुरू आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्व मुलं थांबलेले आहोत. काय मग कसं वाटतंय? मस्त ना. ओके. निधी काय म्हणते? निधी तू कोण म्हणते काहीतरी? निधीला गारगार वाटतंय. तुम्ही आजूबाजूला बघू शकता की कशा प्रकारे फॉग पसरलेला आहे. आपण जाऊया तर डायरेक्ट सौरभकडे. सौरभ, तुला ट्रेक कसा वाटला? अतिशय सुंदर ट्रेक होता, खूप सुपर मॅनेजमेंट होती आणि असे रेसिडेन्शियल ट्रेक तुम्ही परत करत अशी माझी विनंती आहे तुमच्या सगळ्या ग्रुपला. ओके, नक्कीच. कौस्तुभ दीक्षित, मला आवडला नाही ट्रेक. आशिष, विचारणार. मजा आली, भरपूर मजा आली ट्रेकला. परत हा नाईट ट्रेक म्हणजे स्टेचा ट्रेक करूया असं माझं म्हणणं आहे. ओके, नक्की. प्रतीक नाही केला पाहिजे परत. पुढचा कुठला ते सांगा. ओके ओके. आणि त्याला सांग सामान घेऊन यायचं आपलं. येस येस. खूप मजा आली, सगळ्यांनी हा ट्रेक करा, धम्माल आली, फुल माहोल ट्रेक आहे. ओके, एक नंबर. येस. सकाळी जे काय ऑर्गॅझम होतं ना तिकडे, काय वेफाट. ओके, खूप भारी. ओके, तर सर्वांना हा ट्रेक आवडलेला आहे. आमचा लीडर आहे केवल मलुष्टे. केवल पुढचा ट्रेक जसं यांनी विचारला की कुठे ते सांगा, सो मी म्हणेन की तुम्हाला सर्वांकडनंच काहीतरी रिक्वेस्ट होतात की जिकडे कुठे जायचं तिकडे आम्ही सांगा आम्हाला, आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला तिकडे घेऊन जाऊ. सगळे आपण अरेंजमेंट्स वगैरे करू. ओके. तर अशा प्रकारे हाच आमचा नाईट ट्रेक होता भैरवगडचा. काल आम्ही दुपारी सुरुवात केली ह्या ट्रेकला आणि आज आम्ही दुपारपर्यंत रत्नागिरीला पोहोचू. तर अशा प्रकारे हा ट्रेक आम्ही सर्वांनी एन्जॉयमेंट केला. मी देखील एन्जॉयमेंट केला. मंदिरातनं बाहेर आल्याच्या नंतर इथे आपल्याला श्री महाराजांची प्रतिमा पाहायला मिळते.
आणि याच्याच एका बाजूला इथे श्री महादेवांचं आणि गणपतीचं मंदिर आहे. तर असे 3 देवस्थान आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात. आपण इथे आतमध्ये मंदिरामध्ये आलोय. तर इथे श्री महादेवांचं आणि श्री गणेशाचं मंदिर आहे. तर या ठिकाणी श्री भैरवनाथ विराजमान आहेत. बाजूलाच श्री आई जोगेश्वरी देवी आहे. इकडे या साईडला श्री सुकाई आई आहे. त्याच बाजूला एका साईडला श्री वाघजाई देवी, त्याचबरोबर लक्ष्मी देवी आणि विठ्ठलाई देवी. तर ह्या मंदिरामध्ये असे एकूण 6 देवता विराजमान आहेत. तर आपणच आता आरतीसाठी एकत्र जमलो आहोत. तर आता काही वेळातच आपण आरतीला सुरुवात करतोय. गणपती बाप्पा. आरत वगैरे होऊन आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आता गड उतार होण्याची तयारी आमची सुरू झालेली आहे. तर पावसाला सुरुवात झालेली आहे. आम्ही प्रत्येक जण तयारी वगैरे करतोय आणि लगेच आम्ही गड उतार होणार आहोत. तर आपण खाली निघतोय आणि इथं आपला मित्र आहे अनिश गांगण. तर आपण त्याचा मनोगत येणार आहोत. कसा वाटला ट्रेक तुला? ट्रेक एक नंबर, रात्रीचा स्टे पण एक नंबर, सेफ ठिकाण आहे, काही इश्यू नाही. येणार असाल तर परत एकदा केवल कॉन्टॅक्ट करा. जर येणार असेल तर केवल ग्रुप घेऊन येईल, कधी ना कधीतरी स्टोरी टाकेल. नक्की या, एक नंबर ट्रेक. ओके, थँक्यू सो मच. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर. तर अशा तऱ्हेने आम्ही आता गड उतरवतोय. आमची सर्व तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही साधारण आम्हाला 2 तास खाली पोहोचायला वेळ लागेल. आता आपण खाली जाऊ. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. गणेश शिस्तीत गेला ना. तर अशा प्रकारे आमची घोषणा वगैरे देऊन झालेली आहे आणि त्याचा इको आपल्याला खाली ऐकायला मिळत होता. तर आपण आता खाली गड उतार होतोय.
इन्फोसिसमध्ये IT इंजिनियर आहे आणि ट्रेकिंगचा दुसरा पर्व चालू आहे माझा आणि बघूया पुढे. माझं नाव श्रावणी पेंडकर, मी संगमेश्वरला राहते. आता माझं 3rd इयर BMS कम्प्लीट झालंय गोगटे कॉलेजमध्ये. माझं नाव निधी सचिन नेने, माझं आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि MBA साठी ऍडमिशन होणार. आणि घरी नॉनव्हेज खात नाही, बाहेर खाते ते पण. माझं नाव प्रतीक पुरोहित माझं नाव आणि मी रिसर्चर आहे आणि मी इकॉनॉमिक्स मध्ये रिसर्च करतो. इकॉनॉमिक्स माझं नाव कौस्तुभ नरेंद्र दीक्षित. माझं रत्नागिरीमध्ये दुकान आहे राघव एंटरप्राइजेस म्हणून. नाव सांगा. भांडीकुंडी. माझं नाव ओम विद्याधर पेडणेकर, मी ITI मध्ये सिव्हिल ड्राफ्ट्समन ह्या ट्रेडमध्ये शिकतोय. माझं नाव निरंजन फाळके, TY BCom सुरू आहे, ATचे पेपर. माझं नाव मानस संजय कीर, मी लास्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगला शिकतोय. माझं नाव प्रसाद प्रकाश कासार, लास्ट इयर कॉम्प्युटर सायन्स, फिनोलेक्स इंजिनिअरिंग. माझं नाव आश्रय राकेश शिंदे, माझी आता 12वी झालंय आणि मी FY ला ऍडमिशन घेतलं. वेदांत विजय पेडणेकर, मी आता डिप्लोमा करतो कॉम्प्युटरमध्ये. मी कुंतल मोहन खातो, मारुती मंदिर रत्नागिरी राहतो. आमचा बिझनेस आहे हॉटेलचा, हॉटेल कोपा म्हणून मारुती मंदिर आहे. माझं नाव संकेत रवींद्र सावंत, मी आता पोलीस भरतीला उतरलोय आणि ड्रायव्हिंग क्लास. माझं नाव सौरभ साधारणतः लाड. आमचं रामवाडीमध्ये साहित्य मंदिर नावाने एक स्टेशनरीचं दुकान आहे. बाकी निवांत. माझं नाव आशिष निखिल आहे. आमचा बिझनेस आहे सत्यशोधक प्रिंटिंग प्रेस नावाचा, टिळकाईमध्ये. फ्लेक्स प्रिंटिंग तुझा स्वतःचा व्यवसाय तर सांग ना. सांग की. आमचंच आहे फ्लेक्स प्रिंटिंग आणि डिजिटल बोर्ड करतो आम्ही. त्यामुळे केवल मलुष्टे, मी इथे आम्ही रत्नागिरी अंबानी म्हणून चंदू तुझ्याबरोबर आणि कुंतल दादा बरोबर वगैरे आहे. आणि आमचा व्यवसाय मलुष्टे स्टील अँड पाईप्स आणि मलुष्टे ब्रदर्स. मी चंद्रवदन शिंदे, नाकरातले खोत आले का? मला सांगायचं. आम्ही मॅनेजमेंट टीम मध्ये. बाय प्रोफेशन मी वकील आहे, तर आमचा बिझनेस आहे वकील. शेतकरी. मी अनिश राजेश गांगण, आता CA इंटरमिजिएट करतोय. आमची टॅक्सेशन आणि CA ची फर्म आहे, बाबांची पण फर्म आहे. त्याच्यात पण आता ॲज अ पार्ट टाइम म्हणून परीक्षेला रिझल्टला 2 महिने असतात लागायला, त्यामुळे तिकडे असतो मी ॲज अ इंटर्नशिप म्हणून. आणि जर काय सल्ले हवे असेल तर या ऑफिसमध्ये माळनाक्यात ऑफिस आहे. नुपूर प्रभू देसाई, 3rd इयर इंजिनिअरिंग, पुणे. निशिगंधा प्रभू देसाई. त्यांनी एवढे डिटेल सांगितलं. कमिन्स कॉलेज रोल नंबर अरे माझं BCom पण झालेलं आहे, त्याच्यानंतर पण त्याच्या अगोदरपासून CA करतोय, पण पहिलं BCom झालंय. ओके. थर्ड इयर ऍक्शन कंट्रोल इंजिनिअरिंग. नंतर सांगितलं. माझं नाव निशिगंधा प्रभू देसाई, मी पुण्यात होते 2 वर्ष, MSc योगिक सायन्समध्ये गेले आणि आता म्हणजे 1 वर्ष काम करत होते एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ॲज अ थेरपिस्ट. आता स्वतःचे क्लासेस घेते योगाचे. माझं नाव आकाश प्रमोद पालकर, मी राहतो शिरगाव आडीमध्ये. तर माझं प्रोफेशन आहे सिटी पोलीस स्टेशन, तर तिथे गार्ड म्हणून आहे. आणि आता सध्या ड्युटीसाठी आपलं रत्नागिरी विशेष कारागृह आहे, म्हणजे रत्नागिरीचं जेल, तर आता तिथे ड्युटीसाठी आहे.
वरतून आम्ही गड उतार झालो. साधारण आम्ही 11:15च्या दरम्यान उतरायला सुरुवात केली. तर आता 12:15 झाले, हे साधारण 2 तास झाले आणि साधारण आम्ही एक 10 मिनटामध्ये खाली पोचतो आहे. गाडीच्या इथे आमची खाली गाडी आलेली आहे. तर लवकरच आम्ही खाली पोचू. इथे साकवचं काम चालू आहे. तर या इथले जे लोकल माणसं आहेत तर त्यांनी हे झाडाचे हे झाड आहे तर ते तोडून पूर्णपणे प्लेन करत आहेत, जेणेकरून आपल्याला इथे बघू शकता हा इथे पर्याय आहे. तर या ठिकाणी एक साकव बांधत आहे. तर हे साकवचं काम सुरू आहे. म्हणजे ज्यावेळेला प्रत्येक जे कोण पर्यटन व्यक्ती येतील या ठिकाणी तर त्यांना इथून हा रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत होईल, त्यासाठी हे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्ता क्रॉस करायला थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, कारण दगडांवरतून आपण जायचं म्हटलं तर आपला बॅलन्स जाऊ शकतो. तर त्यासाठी ह्या लोकांनी एक मदत म्हणून हा इथे साकव बांधतायत, जेणेकरून एखादा व्यक्ती या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणी सुखरूप पोहोचू शकतो. सो फायनली आम्ही गावापर्यंत पोहोचलो बेस विलेजला. इथून आम्ही सुरुवात केली होती पातेवाडीतून. तर फायनली आम्ही इथे पोहोचलो आहे. मला कवर द्या जाताना. सकाळी कमी होता. मजा आली. भिजत नाही ना, काल भिजलो जास्ती पाऊस असला ना तर पाणी नाही, पण तेवढाच नाही कळला अजिबात. किरकोळ एकदम. ट्रेक कम्प्लिटेड. हो, आपली गाडी रेडी आहे. गाडी आलेली आहे आमची, ही टेम्पो ट्रॅव्हल्स. सो आमचा ट्रेक फायनली इथे कंप्लीट झालेला आहे. आमचे 2-3 मेंबर पुन्हा पाठीमागे आहेत, ते थोडे यायचे आहेत. ते आल्याच्या नंतर चेंजिंग वगैरे होईल आणि याच गाडीने आम्ही रत्नागिरीकडे रवाना होऊ. आम्ही आता रत्नागिरीला निघालो आहे. आमचा ट्रेक यशस्वीरित्या झाला आहे आणि आता आम्ही भैरवगडाच्या पायथ्याशी ते पातेगाव आहे, पातेवाडीतून आम्ही रत्नागिरीकडे निघालो आहे. आम्ही संगमेश्वरला पोहोचलो आणि आम्ही थोडंसं नाश्त्यासाठी थांबलो आहे. तर इथे आहे हॉटेल औदुंबर, डेपोच्या बाहेरच आहे, समोर जवळ. भेटला काय? हो, गरमागरम नाश्ता झाला, सोबत चणे शेंगदाणे. कोणतं दादा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आहे. चहा नाश्ता सर्व घेऊन झालेत. वडापाव वगैरे प्रत्येकाने 1-1, 2-2, 3-3 वडापाव खाल्ले मस्तपैकी. आता डायरेक्टली गाडी आमची झाली रत्नागिरी. ला पोहोचलोय. आमचा भैरवगडचा कॅम्पिंग ट्रेक होता. काल दुपारी सुरुवात केली आणि आज दुपारला आमचा हा ट्रेक यशस्वीरित्या झालेला आहे. निधी वेलकम.
ओ माय सारा येस येस कडक मध्ये ट्रेक परत या जरूर भेट द्या आम्हाला. तर अशा तऱ्हेने आम्ही फायनली रत्नागिरीला पोहोचलोय. आमचा भैरवगड ट्रेक हा सक्सेसफुल झालेला आहे. तर भेटू आपण पुन्हा एकदा पुढच्या ट्रेकला. सो तोपर्यंत बाय बाय.